कल्याण डोंबिवलीकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केडीएमसीनं जलसंपदा विभागासोबत झालेल्या बैठकीनंतर मोठा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारी 11 मेच्या मध्यरात्रीपासून शुक्रवारी 12 मेच्या मध्यरात्रीपर्यंत तब्बल 24 तास पाणी पुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आधीच पाण्याची साठवणूक करून ठेवावी असं आवाहन महापालिकेने केलं आहे. नवी मुंबई शहरातील समस्या नालेसफाईच्या कामांची आयुक्तांनी पाहणी केली आहे. घणसोली ऐरोली लिंक ब्रिज कोपरीतील अम्युजमेंट पार्क, चळवली चौकात होणारा वाहतूक कोंडी आणि शहरातील सर्व नाल्यांची मनपा आयुक्त कैलास शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी नालेसफाईसह मान्सूनपूर्व कामांना गती देत ही कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतील कल्याण शहरात स्मार्ट सिटीचं काम अतिशय संथ गतीनं सुरू आहे. 2021 इथं सॅटिसच्या कामाला सुरुवात झाली. मात्र 5 वर्षाचा कालावधी उलटून गेला तरीही सॅटिसचं काम अजून अर्धवट आहे. त्यामुळे स्टेशन परिसरात कल्याणकारांना रोजच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मुंबईतील स्वच्छता कर्मचाऱ्यांना ORS पावडर आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले. उष्माघात टाळण्यासाठी योग्य त्या काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले. पनवेल महापालिका आणि सिडकोनं कामोठे विभागात संयुक्त अतिक्रमण कारवाई केली. कळंबोलीतील MGM हॉस्पिटल समोरील कॉरिडॉर उपयोगात आणण्यासाठी हा परिसर अतिक्रमण मुक्त करण्यात आला. या तोडक कारवाईत MGM रुग्णालयासमोरील वर्षानुवर्ष उभारलेली पक्की अतिक्रमणं जमीनदोस्त करण्यात आली. म्हाडाच्या 2640 घरासाठी आतापर्यंत 59,402 अर्ज आले. त्यापैकी 40,356 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली. म्हाडानं अर्ज करण्यात 14 मेपर्यंतची मुदत दिली आहे. तर प्राप्त अर्जाची लॉटरी 5 जूनला काढली जाणार आहे. इच्छुकांनी अर्ज केल्यावर 15 मेपर्यंत अनामत रकमेचा ऑनलाईन भरणा करता येईल. महावितरणानं डिजिटल युगात एक महत्त्वाचं पाऊल टाकत वीज ग्राहकांसाठी व्हॉट्सअप सेवा सुरू केली आहे आणि या माध्यमातून वीज बिल पाहणं, भरणं, तक्रार नोंदवणं तसंच नवीन जोडणीच्या अर्जाचा मागोवा घेणं या सर्व सुविधा आता ग्राहकांना घरबसल्या मोबाईलद्वारे उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे कार्यालयाच्या खेटा घालण्यापासून ग्राहकांची सुटका होणार. गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली तलाठी भरती प्रक्रिया अखेर मार्गी लागण्याची चिन्ह आहेत. कारण आता MPSCच्या माध्यमातून तलाठी परीक्षा घेतली जाणार आहे. राज्यभरात तब्बल 1700 तलाठी पदाची भरती MPSCकडून होणार असून त्यासाठी प्रत्येक विभागीय कार्यालयाकडून मागणीपत्र मागवण्यात आलं आहे. वसई विरारकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. तर MMRDA 4 नवीन उड्डाणपुलं बांधण्यात येणार आहे. त्यासाठी MMRDAच्या अधिकाऱ्यांकडून साजेशी पाहणी करण्यात आली. या प्रकल्पामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण. सोनं चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोनं प्रतितोळा 3,000 महागलंय तर चांदीच्या दरातही 5,000ची वाढ झाली आहे. दरवाढीसह सोनं 1,55,000वर पोहोचलंय तर चांदीचे दरही GSTसह 2,58,500 रुपयांवर गेले. लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी. रखडलेल्या मार्च आणि एप्रिलच्या हप्त्यासाठी 2 आठवडे प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुढील 2 आठवड्यात हप्ता मिळण्याचा अंदाज आहे. EKYC प्रक्रियेमुळे हप्ते रखडले होते. EKYC केली नाही त्या महिला अपात्र होणार. मध्य रेल्वेनं एप्रिल महिन्यात तिकीट तपासणीतून 16 कोटींहून अधिकचं वितरण उत्पादन मिळवलं. या उत्पादनाद्वारे मध्य रेल्वेनं आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले. पश्चिम रेल्वेच्या महिला विशेष लोकल सेवेला 34 वर्ष पूर्ण झाली आहेत. महिलांचा रोजचा लोकल प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित व्हावा याकरिता रेल्वेकडून महिला विशेष फेऱ्या चालवण्यात येत आहेत. या उपक्रमाला 34 वर्ष पूर्ण झाली. मोनोरेल मे अखेर मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. पुढील आठवड्यात मोनोच्या सुरक्षा चाचण्या करण्यात येणार आहे. सुरक्षा प्रमाणपत्रानंतर मोनोरेल सेवा सुरू होणार आहे. हवामान बदलाचा देशांतर्गत विमानसेवेला फटका बसतोय. देशभरात 19% उड्डाणं हवामानाच्या कारणासाठी रद्द झाल्यानं नागरिक विमान वाहतूक मंत्रालयाच्या पहिल्या तिमाहीतून उघड झाले. तसंच वेळेत उड्डाण न झाल्यानंही प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. विविध अभ्यासक्रमासाठीची CET आजपासून सुरू होती. ही परीक्षा 6 मे आणि 7 मे रोजी राज्यातील 115 परीक्षा केंद्रांवर पार पडेल. तर 47,722 विद्यार्थी परीक्षेला बसले. मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षेपूर्व नावनोंदणीला आजपासून सुरुवात होते. यंदाची प्रवेश प्रक्रिया राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या चौकटीत राबवली जाणार आहे. 26 मे रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. तर 13 जूनपासून पदवी महाविद्यालयाचे नियमित वर्ग सुरू होणार. बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत बेस्ट पासची मागणी करण्यात आली. बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांनी महाव्यवस्थापकांना तसं पत्र लिहिलं. पूर्वी असलेली मोफत प्रवास सुविधा सध्या बंद आहे. तातडीनं मोफत बस पास पुन्हा सुरू करण्याची मागणी केली.
नसरापूरमधील घटनेच्या निषेधार्थ ठाणे महापालिका मुख्यालयाजवळ शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। महापौर शर्मिला पिंपळोळकर यांच्या नेतृत्वात आंदोलन झालं। नसरापूर घटनेच्या आरोपीला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली। राज्यातील महिला अत्याचार प्रकरणी 1000 गायकवाड यांनी राज्यपालांना पत्र देत शक्ती कायदा लागू करण्याची मागणी केली। नसरापूरच्या घटनेनंतर आता तरी राज्य सरकारनं गंभीर होऊन महिला सुरक्षेवर काम करावं असं वर्ष गायकवाड यांनी पत्रात म्हटलं। नवी मुंबई महापालिकेनं वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्माघातापासून सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिलाय। तसंच नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचं आणि पुरेसं पाणी पिण्याचं आवाहन केलं। मुंबईतील रुग्णालयातील तज्ज्ञांनी अस्थमा या श्वसन विकाराच्या वाढत्या प्रमाणाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे। वाढतं प्रदूषण, हवामानातील बदल आणि शहरी जीवनशैलीमुळे अस्थमाचे रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत। त्यामुळे योग्य वेळी निदान आणि नियमित उपचार याबाबत जागरूकता वाढवण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं।